नमस्कार. मी ज्ञानोबा शिंदे. आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण मराठी विषयाचा अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणतंही कार्य जर आपल्याला योग्यरित्या पूर्णत्वास न्यायचं असेल, ते पूर्ण करायचं असेल, तर आपल्याला त्याचं अगोदरच नियोजन करावं लागतं. त्याची प्लॅनिंग करावी लागते. तरच ते काम योग्यरित्या शेवटपर्यंत चांगलं होतं. उदाहरणार्थ पहा, आपल्या देशाचं संविधान बनवताना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन केली होती. आणि त्या मसुदा समितीचं काम होतं, की कच्चा आराखडा तयार करून प्लॅनिंग बनवणे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आपल्या संविधानाचं अगोदर पूर्ण नियोजन केलं, की कुठे काय असावं, कोणता घटक वगळू नये किंवा कोणती महत्त्वाची बाब राहून जाऊ नये. म्हणून पूर्ण अगोदर कच्चा आराखडा तयार केला आणि नंतर मग संविधान लिहिण्यास सुरुवात केली. तसंच बघा, एखादा बिल्डर असेल किंवा एखादा घर बांधणारा इंजिनियर असेल, तर ते काय करतात अगोदर बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर त्या पूर्ण घराचा किंवा त्या बिल्डिंगचा कच्चा आराखडा तयार करतात. किंवा का तयार करतात किंवा आपल्याला कुठं काय पाहिजे, कुठं बेडरूम पाहिजे, कुठं हॉल पाहिजे, कुठं काय. तर ह्या प्रत्येक गोष्टी अगोदर ते नियोजन करतात आणि मगच घर बांधायला सुरू करतात. कारण कोणती एखादी गोष्ट जर राहून गेली आणि ती जर करण्याची वेळ निघून गेली, तर मग पश्चाताप होतो. त्यामुळं कोणतीही गोष्ट जर आपल्याला पूर्णत्वास योग्यरित्या न्यायची असेल, तर आपल्याला एक अगोदर प्लॅनिंग करावी लागते. तसंच आपली बघा आता 9वी-10वी ची परीक्षा आली, की आपण अभ्यास तर वर्षभर करतो. पण समजा परीक्षेमध्ये जर आपल्याला काही घटक आपले अभ्यास करायचे राहून गेले, आपल्याला माहीतच नसतील की हे येणार आहेत, ते येणार आहेत, तर मग आपल्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळं आपल्या समोर जर आपल्या कृतीपत्रिकेचा आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे, त्या कृतीपत्रिकेचा आराखडा जर आपल्या डोळ्यासमोर असेल, जर आपल्याला पूर्ण घटक माहीत असतील, की आपल्या परीक्षेला काय-काय येणार आहे किंवा कोणते-कोणते घटक असतात परीक्षेला, हे जर आपल्या डोळ्यासमोर असेल, तर आपण नक्कीच त्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकतो. त्यामुळं आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा पाहणं हे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला एक त्यामुळे दिशा मिळते आणि योग्यरित्या अभ्यास करण्यास आपल्याला ते सोपं पण होऊन जातं. त्यामुळं आज आपण आपल्या परीक्षेचा एक कृतीपत्रिकेचा आराखडा पाहूया. बघा, आपल्याला मराठी विषयाचे एकूण 100 गुण, तर त्या 100 गुणांपैकी 20 गुण हे आपल्याला अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत आणि 80 गुण हे आपल्याला लेखी परीक्षेसाठी आहेत. तर या 80 गुणांचा आज आपण विचार करूया. तर बघा, घटकने आपण जाऊया. घटक आणि एकूण गुण आपण त्याचे पाहूया. कोणत्या घटकाला किती मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. घटक बघा, गद्य. गद्य म्हणजे सगळे आपले पाठ. या पाठांना 18 गुण आहेत. पद्य हे 16 गुण आहेत. कविता. त्यानंतर स्थूल वाचन. स्थूल वाचन आहे 6 गुणांसाठी. व्याकरण आणि भाषा अभ्यास आहे 16 गुणांसाठी. स्थूल आणि वाचन आपल्या म्हणजे शेवटी काय? हॅलो. स्थूल ते आहे आणि उपयोजित लेखन 24 गुणांसाठी आहे. बघा, एकूण असे 80 गुण आहेत. हा कृतीपत्रिकेचा आपला आराखडा आहे. आपण 10वीच्याच धर्तीवरती आपण 9वीचा आराखडा घेणार आहोत. आपल्याला तसा अभ्यास सुद्धा बरा पडेल पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी. म्हणून आपण 10वीचा थोडासा 10वीच्या धर्तीवर आराखडा घेऊया. काही नाही, 9वीचा आणि 10वीचा जवळपास सगळी कृतीपत्रिका सारखीच आहे. फक्त कुठेतरी 5-10 मार्काचा फरक म्हणजे घटकांचा फरक पडतो. बाकी जास्त काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपण 10वीच्या धर्तीवरच आराखडा घेणार आहोत. बघा, आपला पहिला घटक जो आहे कृतीपत्रिकेचा, तो विभाग 1 गद्य आहे. तो 18 गुणांसाठी आहे. बघा, ही प्रश्नपत्रिका नाही, ही कृतीपत्रिका आहे. तुम्हाला या कृतीपत्रिकेमध्ये कुठेच प्रश्नचिन्ह दिसणार नाहीत. सगळ्या तुम्हाला कृती सोडवा, कृती करा असेच प्रश्न येतात. त्यामुळे याला कृतीपत्रिका असं नाव आहे. अगोदर प्रश्नपत्रिका होत्या. प्रश्न विचारले जायचे आणि अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये खूप मोठे-मोठे प्रश्न असायचे. आता मोठे प्रश्न नाहीच आहेत. घोका आणि ओका
ही थोडस आता ऱ्हास व्हायला लागला त्याचा. आणि हे बघा आता आकलन कृती आलेल्या आहेत, की ते आपल्याला एखादा पाठ किती आकलन झालेला आहे, एखादा घटक किती आकलन झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला कृती सोडवता येते का, हे त्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला विचारलं जातं. बघा प्रश्न पहिला आहे, अ पठित उतारा येतो आपल्याला याच्यामध्ये. हा आपल्याला 7 गुणांसाठी असेल. प्रश्न पहिला पठित उतारा असेल 7 गुणांसाठी. त्यामध्ये आपल्याला पहिल्या उतार्यामध्ये काय विचारलं जातं, की हा जो उतारा आहे, की हा उतारा जवळपास आपल्याला 130 ते 150 शब्दांचा असतो. आणि यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न जो आहे, आकलन कृती 2 गुणांसाठी म्हणजे छोटे-छोटे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आकलन कृती 2 सुद्धा तसेच 2 गुणांसाठी आहे. आणि प्रश्न तिसरा जो आहे याच्यामध्ये, तर स्वमतावर विचारला जातो. हा 3 गुणांसाठी असेल. आता स्वमत लिहिताना सुद्धा उगीच काहीतरी फापट पसारा आपलं मत मांडायचे म्हणून जमत नाही. तर तो जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, कृती दिलेली आहे, तर त्या उतार्याच्या आधारावर अ, न आणि तुमचं मत हे त्यामध्ये आज संमिश्र आलं पाहिजे. त्यानंतर पठित उतारा दुसरा म्हणजे प्रश्न पहिला हा पठित उतारा आहे. याच्यामध्ये सुद्धा हा पहिला उतारा पठित आणि हा दुसरा पठित उतारा एकदम प्रश्न याच्यामध्ये सारखेच विचारले जातात. आकलन कृती 2 गुणांसाठी, दुसरा आकलन कृती 2 गुणांसाठी आणि स्वमत 3 गुणांसाठी. त्याच्यानंतर प्रश्न पहिला हा अपठित उतारा असतो. हा 80 ते 100 शब्दांचा आपल्याला शक्यतो विचारला जातो. याच्यामध्ये हे आपल्याला 4 गुणांसाठी आहे अपठित उतारा. अपठित उतारा म्हणजे हे जे पहिले होते पठित उतारे, तर ते आपल्या अभ्यासक्रमातील पुस्तकातील येतात. अपठित उतारा म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा येतो. आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा येतो. त्याच्यामुळं हा आपल्याला 4 गुणांसाठी आहे. आकलन कृती याच्यावरती विचारली जाते 2 गुणांसाठी आणि दुसरा सुद्धा प्रश्न आहे आकलन कृती 2 गुणांसाठी. त्यानंतर पद्य विभाग आहे आपला दुसरा. हा पद्य विभाग म्हणजे पूर्ण कवितेवरती आधारित. हा 16 गुणांसाठी आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न दुसरा आणि दुसरा असे 2 आहेत. अ, प्रश्न दुसरा जो आहे तो पठित पद्य आहे. पठित पद्य म्हणजे आपल्याच पुस्तकातील अभ्यासक्रमातील ज्या कवितांपैकी एका कवितेचा तुम्हाला उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरती तुम्हाला कृती विचारल्या जातात. त्यामध्ये अ, मध्ये तुम्हाला 4 कृती विचारल्या जातात. 2, 2, 2, 2 गुणांसाठी. आकलन कृती पहिला असेल 2 गुणांसाठी, दुसरी आकलन कृती असेल 2 गुणांसाठी आणि तिसरा जो प्रश्न आहे, तर कवितेतल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, असं सांगितलं जाईल 2 गुणांसाठी. आणि याच्यामध्ये चौथी जी आकलन कृती असेल ती काव्य सौंदर्य. तर तुम्हाला कवितेमधल्या कोणत्याही 2 ओळी तिथे दिल्या जातील आणि त्या कवितांचं तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचं आहे. ती कृती सोडवायची आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न दुसरा जो आहे, हा आपल्याला 8 गुणांसाठी 8 गुणांसाठी आहे. हा 9वी आणि 10वी साठी सेम आहे. काही फरक नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जो अगोदर एक कविता दिली होती का नाही, ती कविता सोडून 2 कवितांची नावं दिली जातील. अगोदरची जी तुम्हाला कृती सोडवण्यासाठी कविता दिली होती का नाही, तर ती प्रश्न दुसरा मध्ये, तर ती कविता सोडून कोणत्याही 2 कवितांची तुम्हाला नावे दिली जातील आणि सांगितलं जाईल कोणत्याही एका कवितेवरील कृती सोडवा, खालील कृती. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे 8 प्रश्न दिसतायत का नाही खालचे किंवा मुद्दे दिसतायत का नाही, तर याच्यापैकी तुम्हाला 3 विचारले जातात. याच्यापैकी 3 कोणते-कोणते विचारले जातात? तर बघा अ, हा आपल्याला हा जो घटक आहे, प्रश्न दुसरा मध्ये पहिला घटक असतो. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात, की तुम्ही त्या 2 कवितांपैकी एक कविता निवडायची आहे आणि त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री सांगायचे आहेत 1 गुणांसाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, कृती विचारली जाईल. प्रस्तुत कवितेचा विषय सांगा आणि तिसरा जो आहे, तर तुम्हाला हे 2 कंपल्सरी विचारले जातील, कवितेचे कवी किंवा कवयित्री आणि कवितेचा विषय. तिसरा जो आहे, तर तुम्हाला तिसरा विचार 2 गुणांसाठी आहे, तर तुम्हाला कोणत्या-कोणत्यापैकी विचारला जाईल बघा, की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश आहे किंवा कवितेतील त्याच्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
त्यानंतर प्रस्तुत कवितेची भाषा वैशिष्ट्ये लिहा. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ लिहा. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. एवढ्यापैकी तुम्हाला कोणताही 1-2 गुणांसाठी विचारला जाईल. पहिले 2 कंपल्सरी विचारले जातील आणि जो तिसरा आहे 2 गुणांसाठी, तर तो मात्र एवढ्यापैकी विचारला जाईल खालच्यांपैकी. तर याची तयारी आपल्याला खूप सोपी आहे आणि पैकीच्या पैकी मार्क देऊन जाणारा हा आपला 4 गुणांसाठी घटक आहे. आता याच्यामध्ये प्रश्न दुसरा आ मधला दुसरा जो आपल्याला आहे तो 4 गुणांसाठी. हा झाला 4 गुणांसाठी आणि प्रश्न दुसरा आ मधला दुसरा आहे काव्य पंक्तींच्या आपल्याला दिलेल्या रसग्रहण करायचं असतं. तर हे जे रसग्रहण आहे तर ते आपल्याला 4 गुणांसाठी आहे. तर रसग्रहण आता काय येईल रसग्रहणामध्ये बघा, की अगोदर जे उतारा दिला होता आपल्याला तर किंवा त्या 2 कविता सोडून तर आपल्याला त्या 4 किंवा 2 ओळी दिल्या जातील. 2 किंवा 4 ओळी दिल्या जातील आणि सांगितलं जाईल, की या ओळींचे रसग्रहण करा. तर आपल्याला रसग्रहण करताना त्या ओळी कोणत्या कवितेतल्या आहेत ओळखायचंय आणि त्याचं रसग्रहण करायचंय. रसग्रहण करताना आपल्याला 3 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. एक आशय सौंदर्य, दुसरं काव्य सौंदर्य आणि तिसरं भाषिक वैशिष्ट्ये. अशा प्रकारे आपल्याला त्या ओळींचं रसग्रहण करायचं आहे 4 गुणांसाठी. त्याच्यानंतर आपला विभाग आहे तिसरा स्थूल वाचन. हे जे स्थूल वाचन आहे तर आपल्याला प्रथम सत्रामध्ये 2 आणि द्वितीय सत्रामध्ये 2 असे 2 स्थूल वाचन आहेत. तर ते स्थूल वाचन आपल्याला त्याच्यावरती आपल्याला 3 कृती परीक्षेत दिल्या जातील. 3 पैकी 2 सोडवायच्या आहेत आणि ते आपल्याला 6 गुणांसाठी आहे. म्हणजे एक कृती 3 गुणांसाठी असेल. 3 दिल्या जातील. 3 पैकी 2 सोडवायच्या आहेत आपल्याला 6 गुणांसाठी. त्यानंतर आपला विभाग चौथा आहे भाषा अभ्यास. तर हा जो भाषा अभ्यास आहे आपल्याला एकूण 16 गुणांसाठी आहे विभाग चौथा. तर या भाषा अभ्यासामध्ये आपल्याला प्रश्न चौथा अ आणि प्रश्न चौथा आ असं 8-8 गुणांसाठी 2 भाग केलेले आहेत. तर प्रश्न चौथा अ हा आपल्याला व्याकरण आधारित असेल. आपल्याला 10वीच्या धर्तीवर जर घ्यायचंय तर त्यामध्ये आपल्याला समास 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी, वाक्प्रचार 4 गुणांसाठी असं विचारलं जाईल. आता समासामध्ये आपल्याला अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास या समासापैकी विचारलं जाईल. कसं विचारलं जाईल? तुम्हाला सामासिक शब्द दिले जातील आणि त्याचा विग्रह करून समासाचा प्रकार ओळखा असं दिलं जाईल किंवा मग एखादा तक्ता बनवला जाईल आणि एखाद्या शब्दाचा विग्रह केलेला दिले जाईल आणि तुम्हाला शब्द लिहा सांगितलं जाईल. म्हणजे हे तुम्हाला 2 गुणांसाठी असं विचारलं जाईल. त्यानंतर शब्दसिद्धी आहे. शब्दसिद्धी आपल्याला 2 गुणांसाठी विचारली जाईल. याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द या शब्दांचा तुम्हाला विचार केला जाईल तिथे. त्यानंतर वाक्प्रचार. वाक्प्रचार तुम्हाला लिहिताना हे 4 गुणांसाठी वाक्प्रचार आहे खूप महत्वाचा भाग आहे. तर तुम्हाला वाक्प्रचार 2 वाक्प्रचार कंपल्सरी सोडवायचेच आहेत. एक वाक्प्रचार 2 गुणांसाठी असेल. तर त्यामध्ये कसं लिहायचं की वाक्प्रचार आपल्याला दिला असताना त्या वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे तो 1 गुणांसाठी आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तो 1 गुणांसाठी. त्यामुळं वाक्प्रचार तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. 4 गुण आहेत. त्यापैकी त्यामध्ये तुम्हाला 4 वाक्प्रचार दिले जातील. 4 पैकी 2 सोडवायचे असतात. पण आपण 4 पैकी 4ला 4ही सोडवून टाकायचे. समजा आपला एखादा जर चुकला तर दुसरा बरोबर येऊन जातो. त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणताही घटक जर एक्स्ट्रा असे दिले जातात की 2 पैकी 1 सोडवा किंवा 3 पैकी 2 सोडवा तर ते सगळे सोडवून कधीही टाकायचे. त्याच्यानंतर आपला प्रश्न चौथा आ आहे 4 गुणांसाठी 8 गुणांसाठी. हा प्रश्न चौथा अ झाला 8 गुणांसाठी. प्रश्न चौथा आ आहे 8 गुणांसाठी. म्हणजे असा 16 गुणांचा आपल्याला विभाग चौथा आहे. आता हा जो प्रश्न चौथा आ आहे तर हा आपल्याला भाषिक घटकावर आधारित याच्यात कृती विचारल्या जातात. आपल्याला त्याच्यामध्ये आ मध्ये 2 टप्पे केलेले आहेत. एक आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 घटक विचारले जातात. शब्दसंपत्ती आहे. शब्दसंपत्ती आपल्याला 4 गुणांसाठी विचारली जाते. मग त्या शब्दसंपत्तीमध्ये काय काय विचारलं जाईल आपल्याला, की समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात, विरुद्धार्थी शब्द विचारले जाऊ शकतात,
त्याच्यानंतर एकवचन आहे, अनेक वचन आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे किंवा शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आहेत. ह्या 5 कृती ज्या आहेत, त्या 5 पैकी तुम्हाला 4 कृती विचारल्या जातील आणि ती प्रत्येक 1-1 गुणांसाठी असेल. म्हणजे 4 गुणांसाठी असतील. बघा इथे 5 दिलेत. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, एकवचन, अनेकवचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द. तर या 5 पैकी कोणत्याही 4 कृती तुम्हाला विचारल्या जातील आणि ती प्रत्येक कृती 1-1 गुणांसाठी असेल. त्याच्यानंतर हे झाले 4 गुण. राहिलेले 4 गुण आपल्याला खाली बघा लेखन नियमानुसार 2 गुण, याला 2 गुण आहेत. तर या लेखन नियमानुसार मध्ये काय लिहायचं आपल्याला, की बघा अचूक शब्द ओळखा असं येऊ शकतं किंवा वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखा व ते दुरुस्त करा असं सुद्धा येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 6 शब्द पर्यायासह दिले जातील आणि 4 पैकी एकच शब्द तुम्हाला नियमानुसार तिथं अचूक शब्द ओळखावा लागेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील आणि 4 वाक्य तिथं दिले जातील. त्यापैकी तुम्हाला 2 वाक्य सोडवायचे असतात. असं या लेखन नियमानुसार आहे. त्याच्यानंतर हे 2 गुणांसाठी झालं. विरामचिन्हे. विरामचिन्हे हे आपल्याला 2 गुणांसाठी आहे. तर विरामचिन्हामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, की वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा किंवा वाक्यातील चुकीचे विरामचिन्हे बदला किंवा विरामचिन्हे ओळखा असं तुम्हाला एक कृती विचारली जाईल 1 गुणांसाठी. त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द हा घटक आपल्याला 1 गुणांसाठी आहे, की जे इंग्रजी शब्द आपल्या पुस्तकात आलेले आहेत त्यांचे तुम्हाला अर्थ लिहायचे असतात. त्याच्यानंतर आपला विभाग आहे 5वा. 5वा विभाग जो आहे तो उपयोजित लेखन आहे. उपयोजित लेखन आपल्याला एकूण 24 गुणांसाठी आहे. आपण 10वीच्या धर्तीवर पाहणार आहोत. उपयोजित लेखन आपण 24 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न 5वा अ, प्रश्न 5वा आ आणि प्रश्न 5वा ई असे 3 प्रश्न आपल्याला विचारले जातील. प्रश्न 5वा अ जो आहे तो आपल्याला 6 गुणांसाठी आहे. 6 गुणांमध्ये आपल्याला पत्रलेखन करायचं आहे. ह्या पत्रलेखनामध्ये आपल्याला मागणी पत्र, विनंती पत्र आणि एक अनौपचारिक पत्र यापैकी विचारलं जाईल. ज्यांना पत्र चांगल्या प्रकारे जमत नाही त्यांना इथे एक ऑप्शन आहे. पत्र लिहा किंवा सारांश लेखन करा असं तिथे विचारलं जातं. मग सारांश लेखन करताना तुम्हाला तिथे खाली सांगितलं जातं, की उत्तरात दिला जर नसेल विभाग 1 म्हणजे आपला पहिला जो प्रश्न आहे विभाग 1 यामधील ई जो अपठित उतारा दिला जातो का नाही आपल्याला विभाग 1 मधला प्रश्न पहिला ई मध्ये, तर तो जो उतारा आहे तो उतारा वाचा आणि त्याचा 1/3 एवढा भाग त्याचा सारांश करायचा असतो आपल्याला. 1/3 म्हणजे समजा 90 शब्दांचा जर तो उतारा असेल तर आपल्याला कमीत कमी 30 शब्दामध्ये त्याचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. सारांश लेखन लिहिताना त्याला योग्य शीर्षक दिलं पाहिजे. तर असे जे सारांश लेखन आहे किंवा पत्रलेखन आहे ज्यांना जे छानपैकी जमतं, जर तुम्हाला पत्र ओळखीचं आलं, चांगल्या प्रकारे लिहिता येईल असं वाटलं तर पत्र लिहा किंवा मग जर वाटलं अवघड आहे किंवा पत्ता वगैरे तारीख आपल्याला तिथे काही समजत नसेल तर तुम्ही तिथे सारांश लेखन पण करू शकता. हे आपल्याला 6 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आ हा आपल्याला 10 गुणांसाठी आहे. प्रश्न 5वा आ हा आपल्याला 10 गुणांसाठी आहे. ही जी कृत्या याच्यामध्ये आपल्याला 3 कृती दिल्या जातात. एक जाहिरात लेखन, दुसरं बातमी लेखन, तिसरं कथा लेखन. या 3 कृतींपैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. आणि ही एक कृती याच्यामध्ये 5 गुणांसाठी म्हणजे हा प्रश्न 10 गुणांसाठी आहे. 3 पैकी 2 सोडवा 10 गुणांसाठी. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन याच्यापैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. हा झाला आपल्याला 10 गुणांसाठी पहिला प्रश्न 5वा अ झाला. 6 गुणांसाठी 16 गुण झाले आणि आता प्रश्न 5व्यातले राहिला प्रश्न 5वा ई आपल्याला 8 गुणांसाठी आहे. लेखन कौशल्य आणि म्हणजे याच्यामध्ये निबंध लेखन आहे. याच्यात तुम्हाला 3 प्रकारचे निबंध विचारले जातील. 3 पैकी एकच सोडवायचं आहे 8 गुणांसाठी. मग त्यामध्ये तुम्हाला प्रसंग लेखनावर एक आधारित असेल
आत्मकथनावर एक आधारित असेल आणि कल्पनाप्रधान निबंध म्हणजे वैचारिक लेखन त्याच्यावर एक आधारित असेल, तर हे निबंध आपल्याला 8 गुणांसाठी आहे. ही कृती सोडवताना लक्षात घ्या, की मुद्द्यानुसार रचना अपेक्षित असते याच्यामध्ये. तुम्ही किती लिहिलं, यापेक्षा तुम्ही कसं लिहिलं आणि काय विचार केला त्याच्यामध्ये, काय विचार मांडलाय तुम्ही, विषयाची मांडणी कशी केली आहे, या मुद्द्यांचा तिथे विचार केला जातो आणि मगच गुणगान केलं जातं. उगीच निबंध लिहिलाय भरपूर खूप, पण त्यामध्ये रचना किंवा विषयाची मांडणी किंवा काय मांडलं हे जर योग्य नसेल, तर गुण मिळत नाहीत. त्यामध्ये योग्यरित्या असं, की तुम्ही कशाप्रकारे मांडलेलं आहे आणि काय मांडलेलं आहे, हे या दोन्ही गोष्टीचा विचार केला जातो. तरच आपल्याला चांगले गुण यामध्ये मिळतात आणि छान आपण तयारी करू शकतो याची. बघा, पहिल्याच्यापासून आपण परत एकदा नजर घेऊया, की आपले 5 विभाग आहेत. 5 विभागामध्ये आपल्याला 80 गुण त्याची विभागणी केलेली आहे. 80 गुणांची 5 विभागात. तर आपला घटक आहे पहिला विभाग जो आहे गद्य विभाग, तो 18 गुणांसाठी, पद्य विभाग आहे 16 गुणांसाठी, स्थूल वाचन आहे 6 गुणांसाठी, भाषा अभ्यास आहे 16 गुणांसाठी आणि उपयोजित लेखन आहे 24 गुणांसाठी. असे एकूण 80 गुण आहेत आणि आपण त्यामध्ये प्रश्न पहिला ई, आ, इ आणि प्रश्न दुसरा आ बघितला. त्याच्यानंतर स्थूल वाचन, त्याच्यानंतर भाषा अभ्यास, व्याकरण आणि नंतर अ, आपला प्रश्न 5वा उपयोजित लेखन बघितला. तर यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल, की शंका येत असेल, काही प्रश्न असेल मनात, तर तुम्ही विचारा बरं.